ती गर्भपाताची एक तिची कविता आहे कोरड्यांची. ती असं सांगते की गर्भामध्ये असणारी जी मुलगी आहे ती आपल्या आईवडिलांना एक पत्र लिहिते आहे आणि त्या पत्राचं नाव असं आहे, त्या कवितेचं नाव असं आहे की चिंगीचे पत्र. ही चिंगी नावाची मुलगी आहे आणि त्या गर्भामध्ये आहे आणि तिचा गर्भपात करायचा आईवडिलांनी निर्णय घेतला आहे आणि म्हणून ती चिंगी गर्भातून आपल्या आईवडिलांना पत्र लिहिते आहे. त्या पत्रामध्ये तिचा मजकूर असा आहे की आई बाबा, दादावर तुमचं प्रेम आहे, तो तुमचा कुलदीपक आहे, मान्य आहे. त्याला खायला देत असताना चांगलं चुंगलं खायला द्या, माझी अडचण नाही आहे. मी जन्माला आल्यानंतर आईच्या ताटात जे शिल्लक राहणार आहेत ते खाईन, जगेन, पण येऊ द्या मला जन्माला तरी येऊ द्या. दुसऱ्या परिच्छेदामध्ये ती चिंगी असं म्हणते की आई बाबा, तुमचं दादावर खूप प्रेम आहे, मान्य आहे, तो कुलदीपक आहे, त्याला चांगली कपडे द्या, माझी अडचण नाही आहे. त्याला ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे द्या. मी जन्माला आल्यानंतर आईच्या लुगड्याचं परकर पोलकं घालून जगेन, पण येऊ द्या तर मला जन्माला तरी येऊ द्या. शेवटच्या परिच्छेदामध्ये ती चिंगी असं म्हणते की आई बाबा, दादा खेळायला गेला, त्याच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली, थेंबर रक्त येतं. दादा अभ्यासाला बसला, पेन्सिलला टोक काढत असताना त्याचं ब्लेडचं पान त्याच्या बोटाला चिकटलं तर थेंबर रक्त येतं. आई बाबा, दादाच्या पायाच्या अंगठ्याचं थेंबर रक्त आणि बोटाचं थेंबर रक्त तुम्हाला सहन नाही होत. तुम्ही दादाला दवाखान्यात पळत घेऊन जाता. थोड्या वेळानंतर दादा माझ्या शरीराच्या चिंध्या करण्यासाठी डॉक्टरांची जी हत्यारं येणार आहेत, गर्भातून बाहेर काढताना माझं साखं शरीर चिरून टाकणार आहेत. दादाचं थेंबर रक्त आई बाबा तुम्हाला सहन नाही होत, मग माझ्या शरीराच्या टिरगाने तुम्हाला कसे काय सहन होतात? आई बाबा येऊ द्या ना, मला जग तरी बघू द्या, मला जगू द्या. ती चिंगी आव्हान करते आम्हाला. ती जन्माला पण आली पाहिजे आणि ती जगली पण पाहिजे आणि स्वतंत्र जगली पाहिजे.